श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, वर दिलेल्या दोन पर्यायपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज स्वामी समर्थ महाराज आज अशा एका विषयावर तुमच्याशी बोलणार आहे ज्यामुळे अनेकाचे आयुष्य तुटले आहेत, अनेकाचे घरं उद्ध्वस्त झाले आहेत आणि अनेकाच्या डोळ्यात आजही पश्चातापाचे अश्रू येत आहेत. चूक प्रत्येकाकडून होते. या जगात असा एकही मनुष्य नाही ज्याच्याकडून कधी चुका झाली नाही, पण खरी परीक्षा चूक झाल्यानंतर सुरू होते. त्या चुकापेक्षा आपण आपल्या माणसांना किती जपतो, आपल्या नात्यांना किती महत्त्व देतो आणि आपल्या अहंकारापेक्षा प्रेमाला किती मानतो, हेच आपल्या आयुष्याचा खरे यश ठरवतं. अनेकदा रागाच्या एका क्षणात आपण असे शब्द बोलून जातो जे समोरच्याच्या हृदयावर आयुष्यभराची जखम करून जातात. राग काही क्षणाचा असतो, पण त्या रागात बोललेले शब्द अनेक वर्ष मनाला वेदना देत राहतात. एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जोडणे खूप कठीण असते. एकदा दूर गेलेली माणसं पुन्हा आयुष्यात आले पाहिजे असा कोणताही नियम नाही. म्हणूनच स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुमच्या शब्दावर नियंत्रण ठेवा, कारण तलवाराची जखम भरते पण शब्दांनी झालेली जखम अनेकदा कधीच भरत नाही. नाते हे पैशाने विकत मिळत नाही, ते नशिबाने मिळतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसे असतात जे कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्यावर प्रेम करतात, आपल्या आनंदात हसतात, दुःखात रडतात आणि संकटात आपल्या पाठीशी उभे राहतात. पण आपण त्याची किंमत ते दूर गेल्यावरच ओळखतो. लक्षात ठेवा, आयुष्यातून एकदा निघून गेलेला व्यक्ती कितीही रडलात, कितीही विनवण्या केल्या, कितीही पश्चाताप केला किंवा देवाकडे कितीही प्रार्थना केली तरी प्रत्येक नातं पूर्वीसारखं परत मिळेलच असं नसतं. म्हणून वेळ असतानाच आपल्या माणसांना जपा, त्याच्या मनाचा विचार करा, त्याच्या प्रेमाची किंमत करा. आजच्या जगात लोक स्वार्थासाठी जवळ येतात आणि स्वार्थ संपला की निघून जातात. आपले पण विश्वास आणि निस्वार्थ प्रेम दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे. म्हणून जो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो, तुमच्या आनंदात आनंद मनाने, तुमच्या दुःखात तुमचा हात धरतो, अशा माणसांना कधीही गमवू नका. स्वार्थ सोडा, अहंकार सोडा, पण आपल्या माणसांना सोडू नका. कारण पैसा पुन्हा कमवता येतो, यश पुन्हा मिळवता येतं, पण मनापासून प्रेम करणारी माणसं पुन्हा मिळतील याची खात्री नसते. श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्या घरात प्रेम आहे, क्षमा आहे, समजूतदारपणा आहे आणि एकमेकांना जपण्याची भावना आहे, त्या घरात माझा कायमच वास असतो. पण जिथे अहंकार, कठोर शब्द आणि स्वार्थ वाढतो, तिथूनच सुख शांती हळूहळू निघून जाते. म्हणून स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण पुढे स्वामी समर्थ महाराजाचा अशा काही सत्य गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या प्रत्येक नात्याला नव्याने जगण्याची दिशा देतील. कदाचित आजचा हा संदेश तुमच्या तुटलेलं नातं वाचवेल, तुमच्या घरात पुन्हा प्रेम फुलवेल आणि तुमच्या आयुष्यात नवी आशा देईल. स्वामी समर्थ म्हणतात, माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठी संपत्ती जर कोणती असेल तर पैसा, सोने किंवा मोठा घर नाही. सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याची माणसं, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रेम करणारी, समजून घेणारी आणि संकटात साथ देणारी माणसं आहेत. तो मनुष्य खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे, कारण पैशाने सुख सोयी विकत घेता येतात, पण मायेचा स्पर्श विकत घेता येत नाही. मोठे घर बांधता येतं, पण त्या घरात प्रेमाचं वातावरण पैशाने निर्माण करता येत नाही. आज प्रत्येक जण धावत आहे, प्रत्येकाला यश हवं आहे, पैसा हवा आहे, नाव हवं आहे, पण या धावपळीत अनेकांनी स्वतःची माणसे मागे सोडली आहेत. घरात बसून दोन प्रेमाचे शब्द बोलायला वेळ नाही, आई वडिलाच्या डोळ्यात पाहायला वेळ नाही, आपल्या जोडीदाराचे मन समजून घ्यायला वेळ नाही.
मुलासोबत हसण्यासाठी वेळ नाही आणि एक मग दिवस अशी वेळ येते की घर मोठं असतं पण त्यात आपलेपणाचा आवाज नसतो. लक्षात ठेवा, नाती एका दिवसात तुटत नाही, ते रोज थोडं थोडं दुखवले जातात. कधी दुर्लक्षामुळे, कधी कठोर शब्दामुळे, कधी अहंकारामुळे, तर कधीच मीच बरोबर यात हट्टामुळे. प्रत्येक वेळी मनात साचलेली वेदना वाढत जाते आणि एक दिवस समोरचा व्यक्ती शांतपणे दूर निघून जातो. त्यावेळी आपण विचार करतो की इतका मोठं काय झालं, पण हे रोज घडतं होतं. तेच एक दिवस शेवटचा ठरतं. स्वामी समर्थ सांगतात, राग आला तर काही क्षण शांत बसा, कारण रागाच्या भरात घेतलेला निर्णय आणि बोललेले शब्द अनेकदा संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. क्षणभराचा अहंकार अनेक वर्षाचं जवळीक हिरावून घेतो. म्हणून स्वतःला एकच प्रश्न विचारा, मला माझा राग जपायचा आहे की माझं नातं? जगात प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नाही. जसं तुमच्याकडून चुका होतात तसाच चुका समोरच्याकडूनही होतात. जर प्रत्येक चुकासाठी आपण नातं तोडत गेलो तर शेवटी आपल्या आयुष्यात कोणीही उरणार नाही. क्षमा करणं म्हणजे कमजोरी नाही, उलट ते मोठ्या मनाचे लक्षण आहे. जिथे क्षमा असते तिथे प्रेम टिकतं आणि जिथे प्रेम टिकतं तिथे स्वामीचा आशीर्वाद आपोआप असतो. अनेक लोक म्हणतात त्यांनी आधी माझी माफी मागावी, पण स्वामी म्हणतात, जो नातं वाचवण्यासाठी पहिले पाऊल टाकतो तो हारत नाही, तो प्रेम जिंकतो. अहंकार नेहमी जिंकण्याचा प्रयत्न करतो, पण प्रेम नेहमी जोडण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही ठरवा, तुम्हाला जिंकायचं आहे की नाही टिकवायचं आहे. आज आपल्या मनात डोकावून पहा, अशी एखादी व्यक्ती आहे की जे तुमच्या एका फोनची, एका प्रेमळ शब्दाची किंवा एका माफीची वाट पाहत आहे. असेल तर उशीर करू नका, कारण वेळ निघून गेल्यावर पश्चाताप होईल. काहींचं सुरत नाही आणि आयुष्यात खूप छोटा आहे. कोण कधी कायमचं दूर जाईल हे कोणालाही माहीत नसतं. म्हणून स्वामी समर्थाचा संदेश आपल्या हृदयात कोरून ठेवा. माणसाची नाती जपा, प्रेम जपा, कारण शेवटी तुमच्या नावापेक्षा, तुमच्या पैशापेक्षा आणि तुमच्या यशापेक्षा लोकांना तुमचा प्रेम आणि तुमचा वागणं आठवणार आहे. जे प्रेम तुम्ही आज देता ते सुद्धा तुमच्याकडे अनेक पटीने परत येतं. म्हणून प्रत्येक नात्यात विश्वास, संयम, आदरणीय, आपुलकीचे फुलू द्या. स्वामी समर्थाची कृपा अशाच घरात सदैव राहते, जिथे मन जोडली जातात, तुटत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, काही माणसं आपल्या आयुष्यात देवाने पाठवलेली देणगी असतात. त्याची किंमत आपण ते आपल्याजवळ असताना करत नाही. ते आपल्या प्रत्येक आनंदात सहभागी होतात, प्रत्येक संकटात आपल्याला पाठीशी उभे राहतात, आपल्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करतात. पण आपण मात्र त्याच्या प्रेमाला गृहीत धरतो. आपल्याला वाटतं की माणसं कधी सोडून जाणार नाहीत, पण लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाच्या सहनशक्तीची एक मर्यादा असते. जेव्हा वारंवार अपमान, दुर्लक्ष, कठोर शब्द आणि स्वार्थ अनुभवायला मिळतो, तेव्हा सर्वात जवळचंही मन हे शांतपणे दूर निघून जातात. तुम्ही कधी विचार केला आहे का, एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून निघून जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो तेव्हा तिच्या मनात किती वेदना असतील? कोणत्याही आनंदाने नातं तोडत नाही. प्रत्येक तुटलेल्या नात्यामध्ये असंख्य न बोललेले अश्रू, असंख्य अपूर्ण अपेक्षा आणि अनेक वेळा सहन केलेल्या वेदना दडलेल्या असतात. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, नातं तुटण्याची वेळ येऊ देऊ नका. गैरसमज वाढण्याआधी बोलून घ्या. मनात राग साठवण्यापेक्षा प्रेमाने संवाद साधा. आज अनेक घरामध्ये एकत्र राहणारी माणसं आहेत, पण त्याच्या मनामध्ये खूप मोठं अंतर निर्माण झालं आहे. एका छताखाली राहूनही एकमेकाशी बोलायला वेळ नाही. मोबाईलवर तासनतास वेळ घालवणारी लोक स्वतःच्या माणसासाठी 2 मिनिटे देऊ शकत नाही. आई वडिलाचे डोळे मुलाच्या एका प्रेमळ शब्दासाठी असवलेले असतात. म्हणून आईवडील फक्त एवढीच अपेक्षा करतात की त्याच्या मुलांनी 2 क्षण त्याच्याजवळ बसावं, पण जेव्हा त्यांना दुर्लक्ष मिळतं तेव्हा त्याचा हृदयातून तुटतं.
स्वामी समर्थ म्हणतात, आई वडिलाचे आशीर्वाद हे जीवनातील सर्वात मोठं आहे. त्याच्या डोळ्यात अश्रू आणणारा माणूस कितीही श्रीमंत झाला तरी त्याच्या आयुष्यात खरी शांती कधीच येत नाही. त्याचप्रमाणे जोडीदार, भाऊ बहीण, मित्र आणि आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी माणसं, कोणतीही व्यक्ती, या सर्व नात्याचं आदर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.